पुष्प दुसरे, ढग रंगीत झाले. लेखिका माधुरी माटे. पात्र परिचय: ढग एक आरुष मोघे, ढग दोन आरोही कुलकर्णी, ढग तीन अर्जुन यादव, जास्वंद मनसा जोरी, सूर्यफूल ओम कुंभार, जरबेरा वेद चातुर, झेंडू रुद्र पासलकर, मोगरा शर्विल कुलकर्णी, पारिजातक ऋत्वी कादे, जाईजुई स्वरा गावंडे, चमेली ओवी जोशी, वनदेवता रुचा कुलकर्णी, वारा प्रचेत काणेकर. बरं का मुलांनो, हजारो लाख कोटी वर्षापूर्वीची ही अगदी खरी खरी गोष्ट आहे बरं का. आज आपण जी फुलं पाहतो की नाही, त्या सर्वांचे रंग खूप वेगवेगळे होते. तुम्हाला माहिती आहेत ना, मोगऱ्याची फुलं, जाईजुई, चमेली आणि प्राजक्ताचं फूल तुम्ही पाहिलं असेलच. निशिगंध ते सुद्धा पाहिलं असेल. झेंडू, सूर्यफूल हे देखील तुम्हाला माहीत असेलच. अहो, या सगळ्या फुलांचे रंग की नाही तेव्हा खूप वेगवेगळे होते. त्या रंगीत फुलांची आणि त्यांच्या मित्रांची ही गोष्ट आहे बरं का. अहो, आकाशातले मऊ मऊ गुबगुबीत ढग हे त्याचे मित्र होते आणि मग ढगच खाली पृथ्वीवर येऊन त्यांच्याशी खेळायचे. खरंच ढग रंगीत झाले. हो ना, किती छान आहेत ना त्यांचे रंग. लाल बुंद आनंद पश्चिमेच्या सूर्यासारखा दिसतो. निळी जांभळी जाई किती नाजूक आहे ना. पिवळी धम्म चमेली आणि सोनेरी मोगरा किती सुंदर नाचतात. हो हो, नुसतंच रंग नाही तर त्यांचं बोलणं, वागणं, स्वभाव हेही आपल्याला खूप आवडतं. मग मित्रपणाचे ते म्हणजे आपले. पण हे गुणगान करत इथेच थांबायचे का? अरे वारच आहे मी अजून कसं जाणार. मी तर घुसले विचार. मी पण झूम जुई झू झू जुई झू. काय रे ढगोबा, एवढं गाल फुगून बसायला काय झालं? रागव नका बाबांनो. तुम्हाला माहिती आहे का, जे रागवतात त्यांचा रंग काळा डुस्स होतो किंवा पांढरा फट्टो. बाप रे, खरंच का रे? आणि जे रागवत नाही त्यांचं काय होतं? जे रागवत नाहीत ते रंगीत असतात. पण आम्ही तर कुणावरच रागत नाहीत. मग आम्ही असे कसे? अरे वेड्यांनो, गंमत केली तुमची. एवढंही कळत नाही. बघा, मला तर कुठलाच रंग नाही. हो, खरंच की. चला जायचं ना पृथ्वीवर रंगीत फुलांना. हो चला. आज आपण या वेगळ्या रस्त्याने जाऊया. माळावरून जाऊया. हो, चालेल. वेगळी झाडं, वेगळी फुलं दिसतील.
वाऱ्या, ही कुठली रे फुलं? या फुलांना तर आपण नेहमीच पाहतो ना, पण यांच्याशी ओळख नाही आपली. कोण आहे ती फुलं? वाऱ्या, तुला त्यांची नावं माहिती आहेत का? हो, झेंडू, जास्वंद, सूर्यफूल, जरबेरा. झेंडू, जास्वंद, सूर्यफूल, जरबेरा. ए ढगोड्या, आमची नावं कशाला घेता रे तुम्ही? ए पांढोड्या, आमच्याकडे कशाला येता रे तुम्ही? आम्ही येतो का तुमच्या आकाशामध्ये? मूर्ख कुठले. वाऱ्या, चल आपण जाऊया. चला. थांबा, लोटत कुठले, पळता कुठे? ऐका, आमच्या रानात यायची तुम्हाला काहीही परवानगी नाही. तुम्ही काय फुलं आहात का? नाही, पण मात्र आम्ही फुलांचे मित्र आहोत. हो, त्या मित्रांकडेच चाललो आहोत. ते बघा तिकडे पलीकडे आहेत ते. तुम्ही पण आमचे मित्र व्हा, भांडू नका. अरे हट, आम्हाला नको तसे मित्र लठ्ठ आणि मठ्ठ. आमच्याकडे बघा, आमचे रंग किती छान, आमचं रूप किती सुंदर. आणि तुम्हाला रंग नाही, रूप नाही, गबाळे, दुबाळे, ओंगण. आता बघत काय उभे राहिले? आमच्या जवळ उभी राहायची तुमची योग्यता नाही. म्हणे आम्ही आकाशात राहतो, खोटाडे कुठले. ए, चला रे. अरे, तुम्ही तिकडे काय करत आहात? या ना इकडे. रागवू नका बाबांनो. या इकडे. काय झालं सांगा ना. बरं, मीच सांगतो. आम्ही आकाशातून निघालो. असं झालं. आता मी त्या चौघांशी कधी कधी बोलणार नाही. पण एवढं भांडण झालं तरी आम्हाला कळलं कसं नाही. आता तुम्ही तिथे नाच करत होता, गाणी गात होता. आता मी येतो तुमच्या बरोबर. आम्ही भांडू त्यांच्याशी. नको नको, असं करू नका. ते तुम्हाला त्रास देतील. त्यापेक्षा त्यांना त्यांचंच कळू दे. तुम्हाला रडवलं ना त्यांनी. भांडखोरच आहेत ते. त्यांना चांगली अद्दल घडवली पाहिजे. पण त्यामुळे काय चांगलं होणार आहे का? आम्ही आहोत तसेच राहणार. काळे डुस्सा, पांढरे फट्ट. आता नाही ना राहणार तुम्ही तसे. आम्ही आमचे रंग तुम्हाला देऊन टाकणार. म्हणजे आम्हाला समजलं नाही. आम्ही आमचे रंग तुम्हाला देऊन टाकणार. अगदी सगळे, कायमचे. हे घ्या, आमचे रंग तुम्हाला घ्या. जे जे देता ते घेतो ना आम्ही, तेव्हा आम्ही म्हणतो का असं आम्हाला हे नको आम्हाला ते नको. आता आमची ही छोटीशी भेट घ्या ना तुम्ही. अरे चा, हा थोडासा रंग राहिलाच, घ्या ना. तुम्हाला आवडली नाही का आमची ही भेट? आवडली, खूप आवडली.
कापसासारखं मऊ मऊ ढगांचं अंग, कापसासारखं मऊ मऊ ढगांचं अंग, उधळून दिले त्यांना नवे नवे रंग. धम्म, पिवळा, सोनेरी, निळा आणि जांभळा, लाल बुंद रंगांचा कपाळावर लावला टिळा. रंग उडून वाऱ्यावर ढग गेले खेळत, रंग उडून वाऱ्यावर ढग गेले खेळत, रंगांच्या गालिच्यावर खुशीत होते लोळत. रंगांच्या झोपाळ्यावर उंच घेती झोके, रंगांच्या झोपाळ्यावर उंच घेती झोके, वरती करून पाय खुळे खाली करती डोके. कापसासारखं मऊ मऊ ढगांचं अंग, उधळून दिले त्यांना नवे नवे रंग. अगं जुई, अरे मोगऱ्या, हे काय? बाप रे, पारिजातक तर अर्धवटच दिसतोय. बाप रे, तुमच्या सगळ्यांचे रंग कुठे गेले? आकाशातल्या ढगांना दिले. त्यांना दिले आणि त्यांनी परत काही केले तर आम्हाला नकोच आहे परत. आम्ही भेट म्हणून दिले आहेत ते. अरे वेडे आहात का तुम्ही? तुमचे रंग तुम्ही दिलेतच कशाला त्यांना? काय बिघडलंय? आतापर्यंत त्यांनी आपल्याला काय काय दिलं ते आठवून पहा. दरवेळी नवे नवे दवांचे मोती घेऊन येतात ते. त्यांच्या माळा आपण सगळेच घालतो, अगदी मिरवतो. त्याच्या बदल्यात त्यांनी आपल्याला काही मागितलंय? नाही ना मागितलं, मग कशाला द्यायचं? अरे वा, आठवून पहा. आपण तापाने सुकून गेलो होतो, मलूल पडलो होतो, तेव्हा त्यांना किती काळजी वाटली. प्रत्यक्ष सूर्याशी भांडले ते, त्याला थोपून धरलं, आपल्याला सावली दिली. हे मात्र खरंय. अजून एकदा दुष्काळ पडला होता. आपण तहानेने व्याकुळ झालो होतो, घसे कोरडे पडले होते, तोंडातून शब्दही फुटत नव्हता. तेव्हा माझी डोंगर ओलांडून आपल्यासाठी पाणी घेऊन आले ते. होय, माझी तर मरायचीच वेळ आली होती. हे सगळं कसं आठवलं नाही आपल्याला? आपल्याला त्यांच्याशी भांडायला नको होतं. आपण त्यांची क्षमा मागू. करतील ते माफ? करतील माफ? हो, करतील. तुम्हाला तुमची चूक कळाली आहे ना, मग झालं तर परत असं करू नका. दुसऱ्याकडून सारखं घेत राहायचं हे बरं आहे का? दुसऱ्यालाही आनंद दिला पाहिजे, हो ना? मग माझ्याकडे एक गंमत आहे. ज्यांनी आपले रंग ढगांना दिले त्या फुलांना मी एक बक्षीस देणार आहे. बक्षीस? कोणतं बक्षीस? हा घ्या भरभरून सुगंध, किती वाटला तरी संपणार नाही तो. आम्हाला माफ करा विरोधात. आम्ही